हस्त नक्षत्र हे पत्रिकेतलं अतिशय महत्त्वाचं नक्षत्र आहे, कारण तुमच्या हातातच तुमचं भविष्य असतं. कारण हस्त म्हणजे हात, म्हणजे हाताची शक्ती, हातातल्या असलेले खुबी असं म्हणू शकतो आपण. तर या नक्षत्रात जे जन्माला आलेले लोकं असतात ना, ते अतिशय हुशार असतात, क्रिएटिव्ह असतात आणि बोलण्याची प्रभावी एक शक्ती किंवा एक समज असते, की कसं बोललं पाहिजे, कुठे काय पद्धतीने आपला टोन ठेवला पाहिजे, आपलं काम कसं केलं पाहिजे, हे सगळं ना त्यांच्यामध्ये खूप चांगल्या क्वालिटीज असतात. त्यांच्यात एक खास अशी आणखीन एक गोष्ट आहे, ती म्हणजे कशी जे ते ठरवतात ना, ते पूर्ण करून दाखवतात पण. अगदी घराच्या अगेन्स्ट सगळ्यांच्या अगेन्स्ट जातील, पण करूनच दाखवतील. जगाच्या अगेन्स्ट जातील, पण ते करतील. तर हस्त नक्षत्र म्हणजे एक तर हात आलेच, म्हणजे मेहनत आलीच. सेवा करणारे असतात आणि त्याचबरोबर कलेत निपुण असतात. एकदम क्रिएटिव्ह असतात. ओके. या नक्षत्राचे जे देव आहेत ते सूर्यदेव आहेत. त्या देवाला सविताही असं म्हटलं जातं. ओके. जे तुम्हाला मॅनिफेस्ट करण्याची शक्ती तुम्हाला देण्याचं काम त्यांच्याकडे असतं. म्हणजेच ज्या इच्छा प्रत्यक्षात आणण्याची ताकद तुमच्यात असते, ती इच्छा तुमची पूर्ण होण्यामध्ये त्या सूर्यदेवाचाही कुठे ना कुठे हात असतो. ओके. पण एक सत्य असंही आहे, की सुरुवातीला आयुष्यात ह्यांना अतिशय संघर्ष करावा लागतो. स्ट्रगल करावं लागतं. अडथळे येतात. कधी-कधी ह्यांना आयुष्यात उशिरा यश पण मिळतं. हे पण तेवढंच आहे. पण तरीही जेव्हा हे स्पिरिच्युअल पाथ निवडतात, हस्त नक्षत्राची व्यक्ती जेव्हा स्पिरिच्युअल पाथ निवडतात, तेव्हा त्यांना हळू-हळू यश मिळायला लागतं. तर ह्यांना इष्टदेव किंवा तुमचा जो आराध्य देव असेल, तुमची जी कुलस्वामिनी असेल, म्हणजे कुलदेव म्हणतो की देवी असेल, तर ह्यांची ना एक साथ घेऊन तुम्ही पुढे गेलात तर ना हस्त नक्षत्रांना जे काही चॅलेंजेस येतात, कष्ट येतात, ते कमी व्हायला मदत होते. तर तुम्ही मला असं सांगा, की हस्त नक्षत्र तुमच्या खरोखर हातातलंच आहे. तर अशा पद्धतीने मला डी-एम करा, की तुमचं नक्षत्र काही हस्त नक्षत्र असेल, तर हस्त म्हणून कमेंटमध्ये लिहून टाका. ओके.